झी 24 तास एक पाऊल पुढे। मायानगरी मुंबईचं महत्त्व आजही कायम आहे। अनेकांसाठी ही स्वप्न नगरीच आहे, पण ही मायानगरी केवळ सर्वसामान्यांसाठीच महत्त्वाची आहे असं नाही, तर ड्रग्ज माफियांसाठी ही मुंबई तेवढीच महत्त्वाची असल्याचं उघड झालंय। तस्करांच्या दृष्टीनं अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी मुंबई ही गोल्डन ट्रायंगल बनली आहे। ड्रग्ज माफियांनी मुंबईवर का लक्ष केंद्रित केलंय, त्यांनी तस्करीसाठी कोणत्या नवीन पद्धती शोधून काढल्या आहेत, नशेसाठी कोणत्या औषधांची तस्करी त्यांच्याकडून केली जाते, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये ड्रग्ज हब मुंबई। मायानगरी मुंबई ही परदेशात अंमली पदार्थ पाठवण्याचं केंद्र बनली आहे। अंमली पदार्थाचे तस्कर केटामाइन, अल्फोझोलम यासारख्या पार्टी ड्रग्ज आशियाई देश, दक्षिण आफ्रिका आणि युरोपातील देशात पाठवतायत। मात्र हे ड्रग्ज पाठवण्यासाठी ते मुंबईची निवड करतात। अलीकडच्या काही महिन्यातील कस्टम विभागाने केलेल्या कारवाईवर नजर टाकल्यास ते तुमच्या सहज लक्षात येईल। चेन्नईचा रहिवासी असलेला कुरुपय्या नागनाथला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 12 किलो केटामाइनसह पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे। नशेसाठी वापरण्यात येणारे हे औषध मुंबई मार्गे क्वालालंपूरला घेऊन जाण्याच्या तो बेतात होता, पण त्याचा डाव विमानतळावरच फसला। अशाच पद्धतीने औषधाची तस्करी करताना एका नायजेरियन महिलेलाही जेरबंद करण्यात आलं होतं। ती महिला मुंबईहून 20 किलो एम्टामाइन घेऊन इथिओपियाला जाणार होती। गेल्याच महिन्यात मीठ आणि साखरेच्या नावाखाली 12 किलो मेथाक्युलन नावाच्या औषधाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। हे औषध नशेसाठी वापरण्यात येत असून ती व्यक्ती ते औषध लंडनला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होती। अलीकडच्या काळात मुंबई हे अंमली पदार्थाच्या तस्करीचा गोल्डन ट्रायंगल बनला असल्याचं कस्टम विभागाचं म्हणणं आहे। मुंबई ऑलवेज एक ट्रांजिट पॉइंट रहा है इनका गोल्डन ट्रायंगल ड्रग्स का, तो इसके लिए मुंबई हमेशा एक ट्रांजिट पॉइंट हुआ है। और पिछले 1.5 महीने में बॉम्बे कस्टम स्पेशली एयरपोर्ट ने तकरीबन 6 केसेस बुक किए हैं। गेल्या 3 महिन्यात मुंबईत 50 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत। कस्टम विभागाच्या म्हणण्यानुसार देशभरातील अंमली पदार्थ तस्कर हे मुंबईत अंमली पदार्थ घेऊन येतात, त्यानंतर त्या अंमली पदार्थाची आशियाई, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेतील विविध देशात तस्करी केली जाते। कस्टम विभाग, DRI आणि अंमली पदार्थ विरोध विभागाकडून अधूनमधून छापे मारून अंमली पदार्थ जप्त केले जातात। मात्र अंमली पदार्थाच्या तस्करीचे नेटवर्क नष्ट करण्यात त्यांना अद्यापही यश आलेलं नाही। अंमली पदार्थाची तस्करी करताना जे लोक पकडले जातात ते या धंद्यातील केवळ प्यादे आहेत। कायद्यातील त्रुटींचा गैरफायदा घेऊन ते आपली सुटका करून घेतात। इसमें सेंटेंस अगर गवर्नमेंट बढ़ा सकती है, इंस्टेड ऑफ 10 इयर्स अगर लाइफ इम्प्रिजनमेंट करते हैं, सजा लाइफ के लिए हो जाती है, तो दूसरों को डर लगेगा कि इसमें कुछ स्मगलिंग नहीं करेंगे। अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात मोठी कमाई असल्यामुळे लोक या धंद्याकडे ओढले जातात। मुंबईत काहीच अशक्य नाही हा भ्रम अनेकांना तस्करीसाठी प्रेरित करतो, पण कस्टम विभागानं गेल्या महिन्याभरात केलेल्या कारवाईमुळे तस्करांचे कान टवकारले आहेत। झी 24 ताससाठी राजीव रंजन, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।